गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी अक्षय पाठक आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडीज सेंटर मध्ये. आज आपण पुन्हा एकदा चालू घडामोडी आणि स्टॅटिक जीकेचा जो काही भाग आहे हे दोन्हीही घटक आजपासून आपल्याला अभ्यासायचे आहेत. आजचं पुन्हा एकदा मोटिवेशन कोड आपल्या सगळ्यांसाठी. ना तकलीफ ना संघर्ष खाक मजा है देने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आपके दिल में आग हो तो ही आप किसी भी लक्ष्य को प्राप्त कर सकते हैं. अपने माँ बाप का लक्ष्य, अपने माँ बाप की इच्छा आप पूरी कर सकते हो. आज का पहिला क्वेश्चन, आजचा पहिला क्वेश्चन जो आहे तो म्हणजे रामायण महोत्सव 2024 आयोजन कुठे झालं. रामलला विराजमान जे आहे ते आज आपल्या देशामध्ये अयोध्याला रामलला विराजमान होने वाले है. आज रामायण महोत्सव आहे हे 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित झालेला आहे. आता रामायण महोत्सव जे आहे ह्याचा होस्ट कोण आहे 2024 साली. ह्याचा होस्ट जो आहे, आता हे रामायण महोत्सव जे आहे 2024 मध्ये केवळ आपल्याच देशात नाही, अन्य बाहेरच्या देशामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल अशा दोन्ही लेवलला म्हणजे अन्य देशामध्ये देखील याचं आयोजन जे आहे ते वर्षभरात जे आहे ते करायचं आहे. मग रामायण महोत्सव 2024 चा होस्ट कोण आहे. त्याचा होस्ट आहे आपल्या इथं पहिल्यांदा दिल्ली जे आहे ते रामायण महोत्सव 2024 चा होस्ट आपल्याला असल्याचे दिसून येते. यामध्ये काय ते रामायणाशी संबंधित वेगवेगळे जे काही कार्यक्रम जे ते आपल्या देशात आणि बाहेरच्या देशामध्ये ह्याचं आयोजन जे आहे ते केलं जाणार आहे. आणि एवढं विचारलं जातं की रामायण महोत्सव 2024 आयोजन कोणत्या ठिकाणी झालेलं होतं किंवा कोण ह्याचा होस्ट आहे, तर दिल्ली जे आहे हे रामायण महोत्सव 2024 होस्ट असलेलं आपल्याला दिसून येतं. आता मला सांगा की महर्षी वाल्मिकी विमानतळ हे कोणत्या ठिकाणी स्थापन झालेले. महर्षी वाल्मिकी विमानतळ जे आहे ते अयोध्या ह्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. अयोध्या ह्या ठिकाणी महर्षी वाल्मिकी विमानतळ जे आहे ते आता आपण स्थापन केलेलं आहे किंवा त्याचं नाव जे अयोध्या विमानतळाचं नाव काय ते महर्षी वाल्मिकी विमानतळ जे आहे ते अयोध्या विमानतळाचं आपल्याला नाव असलेलं दिसून येतं. आता हे यूपी जे आहे उत्तर प्रदेश याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. योगी आदित्यनाथ. योगी आदित्यनाथ जे आहेत हे यूपीचे सध्याला सीएम आपल्याला असल्याचे दिसून येतात. त्यासोबत यूपीची राजधानी जी आहे ती काय ती आहे लखनौ. लखनौ जे आहे नवाबों का शहर, लखनौ जे आहे ही आता सध्याला यूपीची राजधानी असलेली आपल्याला दिसून येते. पण इथं काय आपल्याला माहितीये प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय स्थापन केलेलं आपण, आणि काही दोन किंवा दोनपेक्षा अधिक राज्यांसाठी एक संयोग उच्च न्यायालय जे आहे ते देखील एक स्थापन जे आहे ते केलेलं आहे. मग लखनौ असं आहे की यूपी असं आहे, यापैकी काही अन्य राज्य देखील असे आहेत की त्यांचं उच्च न्यायालय त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी नाही. म्हणजे यूपीची राजधानी लखनौ आहे पण त्यांचं जे काही उच्च न्यायालय जे आहे, हायकोर्ट जे आहे, उच्च न्यायालय जे आहे ते लखनौला नाही, ते अलाहाबादला. अलाहाबाद उच्च न्यायालय ज्याला म्हणतो हे यूपी मध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं. म्हणजे असं विचारलं जातं की यूपीचं उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे, तर ते अलाहाबादला. लखनौला यूपीचं उच्च न्यायालय नाही. यूपी फक्त त्यांची राजधानी आपल्याला असल्याचं दिसून येते. महत्वाचं काय, रामायण महोत्सव 2024 होस्ट कोण आहे, दिल्ली आहे. आणि महर्षी वाल्मिकी विमानतळ अयोध्याला आहे. आणि यूपीची राजधानी लखनौ आहे. सीएम जे आहेत ते योगी आदित्यनाथ आहेत. आणि त्यांचं जे काही उच्च न्यायालय ते आपल्याला अलाहाबाद या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं. इतकं महत्वाचं आहे. आता जो काही सेकंड क्वेश्चन आहे तो म्हणजे अटल सेतू हे बांधण्यात आलेलं आहे. आता अटल सेतू जे आहे हे कोणत्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. अटल सेतू हे काय आहे, आपल्या सध्याच्या देशामधील समुद्रावरती सगळ्यात लांबचा जो काही पूल आहे तो म्हणजे अटल सेतू हा बांधण्यात आलेला आहे. त्याचं नुकतंच उद्घाटन जे ते झालेलं आहे. त्याचं उद्घाटन केलेलं आहे देशाचे जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्याकडून ह्याचं सध्याला उद्घाटन जे ते झालेलं आहे.
मग हे जे काही आहे अटल सेतू जे आहे हे कोणत्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे? हे बांधण्यात आलेलं आहे मुंबईला. आणि जोडतं कोणत्या दोन भागाला? हे जोडतं मुंबई आणि नवी मुंबई. मुंबई ते नवी मुंबईचा जो काही भाग आहे ह्या दोन्ही भागाला जोडतं. हे म्हणजे अटल सेतू जो आहे तो जोडतो. आता अटल सेतूची लांबी किती आहे? हे जी लांबी आहे 21.8 किलोमीटर. 21.8 किलोमीटर जे आहे ते अटल सेतूची लांबी आहे. आणि मुंबई ह्या ठिकाणी आपल्याला बांधण्यात आलेले दिसून येतं, ज्याचं उद्घाटन नुकतंच आता झालेल्या मोदींच्या हस्ते. आणि मुंबई आणि नवी मुंबई ह्या दोघांनाही जोडतं. आणि देशात सध्याला समुद्रातील सगळ्यात मोठं जे आहे ते आपल्याला पूल असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यासोबत आता मला एक सांगा, आपल्या राज्यामध्ये कोणता असा प्रशासकीय विभाग आहे की ज्याला सगळ्यात जास्त अन्य प्रशासकीय विभागांच्या सीमा लागतात? कोणत्या प्रशासकीय विभागाला अन्य प्रशासकीय विभागांची सीमा लागतात सगळ्यात जास्त? अन्य प्रशासकीय विभागांची सीमा आहेत. आता माहिती आपल्याला प्रशासकीय विभाग हा माहितीये 5 किंवा त्यापेक्षा जास्त अन्य जिल्ह्यांना मिळून आपण एक प्रशासकीय विभाग स्थापन केलेला आहे. केवळ राज्याची व्यवस्था ही सोपी व्हावी यासाठी आपण असे प्रशासकीय विभाग जे ते स्थापन केलेले आहेत. मग सध्याला आपल्या राज्यामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत सध्याला. या आधी किती होते? ज्यावेळेस राज्याची स्थापना झाली 1960 साली त्यावेळेस राज्यामध्ये केवळ 4 प्रशासकीय विभाग जे आहेत ते आपल्याला असल्याचं दिसून येतात. आणि आता सध्याला 2 प्रशासकीय विभाग वाढलेले आहेत. आता कोणते 2 वाढलेले आहेत आणि ते किती साली वाढले? एक आहे नाशिक प्रशासकीय विभाग जो आहे तो आपला तो वाढलेला आहे. प्लस अमरावती प्रशासकीय विभाग जो आहे तो वाढलेला आहे. अमरावती प्रशासकीय विभाग जो आहे तो देखील वाढलेला आहे. आणि हे किती साली स्थापन झाले? हे दोन्हीही जे आहेत हे 2009 साली स्थापन झालेले आहेत. म्हणजे दोन्हीही प्रशासकीय विभाग जे आहेत ते 2009 साली स्थापन झालेले आहेत. मग असा कोणता प्रशासकीय विभाग आहे ज्याला सगळ्यात जास्त अन्य प्रशासकीय विभागांच्या सीमा लागतात? तो म्हणजे हा आपला नाशिक प्रशासकीय विभाग जो आहे ह्याला सगळ्यात जास्त प्रशासकीय विभागांच्या सीमा ज्या आहेत त्या आपल्याला लागलेल्या आहेत. कोणकोणत्या लागलेल्या? सपोज इथे नाशिक प्रशासकीय विभाग जे आहेत आपण काढलेले, ह्याचा खालचा हा जो काही भाग आहे त्या ठिकाणी मुंबई प्रशासकीय विभाग किंवा ज्याला आपण कोकण प्रशासकीय विभाग ज्याला म्हणतो तो लागलेला आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी अमरावती प्रशासकीय विभाग जो आहे तो लागलेला आहे. खालचा जो काही भाग आहे आपला तो ह्या ठिकाणी औरंगाबाद प्रशासकीय विभाग जो आहे किंवा त्याला आता संभाजीनगर ज्याला म्हणतो आपण, हा संभाजीनगर प्रशासकीय विभाग जो आहे तो ह्या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर खालचा जो काही भाग आहे आपला ह्या ठिकाणी आपल्याला पुणे प्रशासकीय विभाग जो आहे तो लागलेला आहे. पुणे विभाग जो आहे तो ह्या पुणे प्रशासकीय विभाग जे या ठिकाणी लागलेला आहे. म्हणजे जवळपास 4 प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग, संभाजीनगर प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग आणि मुंबई किंवा कोकण प्रशासकीय विभाग असे नाशिकला 4 प्रशासकीय विभागांच्या सीमा जे आहेत ते लागलेल्या आहेत. मग नाशिकचा जे काही भाग आहे हा नाशिक मध्ये किती जिल्हे आहेत? नाशिक प्रशासकीय विभागामध्ये ते टोटल जे काही जिल्हे आहेत त्यांचे ते म्हणजे 54 जिल्हे जे आहेत ते आपल्याला नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येत असलेले आपल्याला दिसून येतात. केवळ एकट्या नाशिक मध्ये नाही तर संपूर्ण नाशिक प्रशासकीय विभाग जो आहे त्यामध्ये आपल्याला 54 जिल्हे आपल्याला येत असलेले आपल्याला दिसून येतात. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्य जे आहे ते क्षेत्रफळाच्या बाबतीत आपल्या देशामध्ये 3rd प्लेसला किंवा 3ऱ्या स्थानी आपल्याला असल्याचं दिसून येतं. मग हा आपल्या राज्याने देशाचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? ते आपला जो काही देश आहे त्या देशाने आपला जो काही राज्य आहे आपल्या राज्याने देशाचा
9.36% भाग व्यापलेला आहे. किती टक्के भाग व्यापलेला आपल्या राज्याने देशाचा तो आहे 9.36% जो काही भाग जो आहे तो व्यापलेला आपल्याला दिसून येतो. आपल्या राज्याचं क्षेत्रफळ सगळ्यांना माहिती 3,07,713 चौरस किलोमीटर जे आहे 3,07,713 चौरस किलोमीटर जे आहे ते आपल्याला माहिती आहे. आणि 3,07,713 चौरस किलोमीटर हे आपल्या राज्याचं क्षेत्रफळ जे आहे ते आपल्याला असल्याचं माहिती आहे. आणि त्यासोबत आपलं क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळाच्या बाबतीत 9.36% जो काही भाग आहे तो आपण राज्याने आपल्या देशाचा व्यापलेला आहे. आणि असं कोणतं राज्य आहे की ज्याने 10% अधिक जे काही जागा जी आहे ती देशाची व्यापलेली आहे? असं एक असं राज्य आहे की ज्याने 10% अधिक जागा जी आहे ते व्यापलेली आहे, ते म्हणजे राजस्थान. राजस्थान जो आहे हा याने 10% अधिक जागा जी आहे ती देशाची व्यापलेली आहे. असं विचारलं गेलं की 10% असं कोणतं राज्य आहे की ज्याने 10% अधिक जागा जी आहे ती देशाची व्यापलेली आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत? ते आहे राजस्थान जे आहे आपलं, त्याने 10% अधिक जागा जी आहे ती व्यापलेली आपल्याला दिसून येते. पुढचा क्वेश्चन, आता एक लसीचा शोध लागलेला आहे. ती लस कोणती आहे? ती आहे CHADOX1. ह्या लसीचा कोणी शोध लावला? आता CHADOX जे आहे ह्या लसीचा कोणी शोध लावला आणि ही लस कशाशी संबंधित आहे, काय म्हणून ही लस जी आहे ती शोधलेली आहे? ही CHADOX ही जी काही लस आहे ही हिचा जो काही शोध आहे ती लावलेली आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जी आहे किंवा विद्यापीठ जे आहे त्यांनी याचा शोध लावलेला आहे. आणि एक ही लस कशाशी संबंधित आहे, कोणत्या रोगाशी संबंधित आहे? ही लस जी आहे ही संबंधित आहे नेपा व्हायरस जे आहे, नेपा जीवाणू जो आहे त्याच्याशी संबंधित आहे. नेपा जीवाणू जो आहे तो ह्याच्याशी संबंधित असलेली ही लस जी आहे ती आपल्याला दिसून येते, ज्याचं नाव आहे CHADOX1 आणि त्याचा शोध जो आहे तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने लावलेला आहे. आता सांगा, नेपा जो आहे हा भारतातील आपल्या देशातील कोणत्या राज्यामध्ये पसरलेला होता? हा पसरलेला होता केरळमध्ये. केरळ जो काही राज्य आपल्या केरळमध्ये नेपा जो जीवाणू जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो पसरलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यासोबत आता कोण सांगतंय की एक विडाल नावाची एक चाचणी आहे, ज्याला विडाल टेस्ट म्हणतो. विडाल ही चाचणी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? विडाल जी चाचणी आहे ही कोणत्या रोगाशी संबंधित आहे? ते आहे टायफॉइड. टायफॉइड नावाचा जो काही रोग आहे त्याच्याशी संबंधित जी आहे ती चाचणी जी आहे ती विडाल केली जाते. म्हणजे एखाद्याला टायफॉइडची लक्षणं आहेत पण ते नक्की झालेलं आहे की नाही हे तपासण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? तर विडाल नावाची जी काही चाचणी आहे ती टायफॉइड मध्ये केली जाते. आता काही काही जणांना भीती वाटते. भीती ही कोणत्याही पद्धतीची असू शकते. मग काही भीती ही स्वाभाविक असते आणि काही भीती ही काही कोणत्याही रोगाचं कारण असू शकते. आता एक आहे, जो व्यक्ती पाण्याला भीतो किंवा ज्याला पाण्याची भीती ज्याला म्हणतो त्याला काय म्हणतात? पाण्याची जी काही भीती आहे त्याला काय म्हणतात? आणि पक्ष्यांना काही जण भीतात. पक्ष्यांची जी काही भीती आहे त्याला काय म्हणतात? साधी चिमणी बाजूला येऊन बसली ती भीती वाटते, त्याला म्हणतात पक्ष्यांची भीती. हा, आणि अशी जी काही पाण्याची भीती आहे किंवा ह्याला जी काही पक्ष्यांची जी काही भीती आहे ह्याला काय म्हणतात? किंवा हा जो आहे आता पाण्याची भीती वाटते त्याला म्हणतात हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे काय भीती आहे? हायड्रोफोबिया किंवा ज्याला पाण्याची भीती असं म्हणतात. आणि पक्ष्यांची भीती वाटते त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात ऑर्निथोफोबिया. ऑर्निथोफोबिया जो आहे तो पक्ष्यांची जी भीती वाटते त्याला ऑर्निथोफोबिया असं म्हणतात. काही जणांना पुस्तकाची भीती वाटते, पुस्तक जवळ घेतले की भीती वाटते, ह्याला काय म्हणतात हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं.
पुस्तकाची ज्याला भीती वाटते ह्याला काय म्हणतात हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पक्ष्यांची भीती वाटते त्याला अनिथोफोबिया म्हणतो. पाण्याची भीती वाटते त्याला हायड्रोफोबिया म्हणतो. CHADOX 1 या लसीचा शोध जो आहे तो कोणी लावलेला आहे, तो लावला होता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने लावलेला होता. आणि ही जी आहे ती नेपाळ जो काही जीवाणू आहे त्याच्याशी संबंधित आपल्याला ही लस असलेली आपल्याला दिसून येते. आता मला एक सांगा, कोणत्या भोगाला शाही भोग असे म्हणतात? कोणत्या भोगाला शाही भोग म्हणतात? ते आहे ब्लड डिसीज. ब्लड डिसीज जे आहे त्यामध्ये ह्याला शाही भोग असे म्हणतात. त्यामध्ये काय होतं, तुमच्या अंगामध्ये जे काही हिमोग्लोबिन आहे तो खूप कमी होता आणि हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे तुमचा जो काही तुमचं जे काही ब्लड आहे हे खूप पातळ होतं आणि थोडं लागलं आणि त्या ठिकाणी रक्त आलं, ब्लड आलं, तिथे थांबणं खूप अवघड जातं. ह्यालाच म्हणतात ब्लड डिसीज आणि ह्याला शाही भोग असं म्हणतात. शाही का म्हणतात ह्याला, की हा पहिल्यांदा झाला होता तो म्हणजे ब्रिटनच्या एका राणीला झाला होता आणि त्यामुळे त्याला शाही भोग असं ब्लड डिसीजला म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आपला, एक युद्ध अभ्यास झालाय पुन्हा एकदा, त्याचं नाव आहे आयुत्या युद्ध अभ्यास. कोणत्या 2 देशामध्ये झालेला आहे? आता जो काय हा आयुत्या युद्ध अभ्यास जो आहे हा कोणत्या 2 देशामध्ये झालेला आहे? हा युद्ध अभ्यास झालेला आहे इंडिया आणि थायलंड मध्ये. इंडिया आणि थायलंड हे जे काही 2 देश आहेत यांच्यामध्ये जो कोणता युद्ध अभ्यास झालेला आहे तो म्हणजे आयुत्या नावाचा जो काही युद्ध अभ्यास आहे तो इंडिया आणि थायलंड या दोन्ही देशांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. हा एक युद्ध अभ्यास आहे. त्यासोबत मग आयुत्या झाले, मग एक संघटन आहे ज्याचं नाव आशियान जे काही संघटन जे आहे ह्याच्यामध्ये एकूण किती देश आहेत आणि याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? त्याच पद्धतीने आणखी एक संघटन आहे ते म्हणजे बिमस्टेक. बिमस्टेक जे आहे ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आणि बिमस्टेक जे आहे ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी, ह्यात एकूण किती देश आहेत? आता हे आसियान संघटन जे आहे त्यामध्ये एकूण अख्खा देश जे आहेत त्यामध्ये एवढे देश जे आहेत हे याचे सदस्य आहेत आणि ह्याचं जे काही मुख्यालय जे आहे ते कोणत्या ठिकाणी आशियानचं, ते मुख्यालय आहे इंडोनेशियामध्ये. इंडोनेशियाची राजधानी काय? जकार्ता. या ठिकाणी इंडोनेशिया ह्या जकार्ता या ठिकाणी आशियान संघटनेचे सदस्य आणि त्याचं जे काही मुख्यालय जे आहे ते या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं. तसंच बिमस्टेक मध्ये एकूण 7च देश आहेत आणि बिमस्टेक जे आहे ह्याचं जे काही मुख्यालय जे आहे ते आहे आपल्या इथं बांगलादेशामध्ये. जे काही ढाका जे आहे, बांगलादेशाची राजधानी ढाका जी आहे त्या ठिकाणी आपल्याला याचं मुख्यालय जे आहे ते आपल्याला असल्याचं दिसून येतं. अशा पद्धतीने हा आयुत्या हे युद्धाभ्यास जे आहे ते इंडिया आणि थायलंड ह्या 2 देशामध्ये आपल्याला झाल्याचं दिसून येतं. बिमस्टेक जे आहे ते हे ढाकामध्ये ह्याचं मुख्यालय आहे आणि 7 देश सदस्य आहेत. त्यासोबत आशियान ह्या संघटनेचं सदस्य एकूण 11 देश सदस्य आहेत आणि याचं जे काही मुख्यालय आहे ते जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं. आता एक क्वेश्चन आहे की जगातील दुसरे जे आहे ती आयटी ब्रँड म्हणून
देशातील कोणती कंपनी ही उदयास आलेली आहे किंवा निवड झालेली आहे? म्हणजे देशातील सेकंड आयटी ब्रँड म्हणून जगातील सेकंड आयटी ब्रँड म्हणून देशातील कोणत्या कंपनीची निवड झालेली आहे? ती झालेली आपल्या टीसीएस कंपनीची. जी काय टाटाची जी काही कंपनी आहे टीसीएस, ही जगातील सेकंड ही आयटी ब्रँड म्हणून ही कंपनी जी आहे त्याची निवड जी आहे ती झालेली आपल्याला दिसून येते. जगात सेकंड आहे म्हणजे ती देशामध्ये ही पहिलीच असणार आहे, हे देखील महत्वाचं आहे. त्यासोबत देशातील कोणती कंपनी ही सगळ्यात मौल्यवान कंपनी म्हणून घोषित झाली आता? हे आपल्या देशात आहे का? ही आपल्या देशातील कोणती कंपनी ही सगळ्यात मौल्यवान कंपनी म्हणून घोषित झाली? ती म्हणजे एलआयसी, जिंदगी के साथ जिंदगी के बाद भी. एलआयसी जी आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन जे एलआयसी जे आहे ती देशातील सध्याला सगळ्यात मौल्यवान कंपनी म्हणून ती घोषित झालेली आहे. एलआयसी ची स्थापना कधी? एलआयसी साठी एक कायदा आहे, एलआयसी ऍक्ट जो आहे तो 1956चा. एलआयसी म्हणजे एलआयसी ची स्थापना जी आहे ती या कायद्याअंतर्गत जे आहे एलआयसी ची स्थापना जी आहे ती 1956 साली आपल्याला झाल्याचं दिसून येतं. असे ही एलआयसी. आणि आता मला एक सांगा, एलआयसी ची स्थापना झाली कोणता देश? ओपेक नावाची एक संघटना आहे, या संघटनेतून एक्झिट झालेले आहे. आता नुकतंच काय झालं, ओपेक नावाचं एक संघटन आहे, या संघटनेतून कोणता देश जे आहे ते एक्झिट झालेला बाहेर पडलेला आहे, तो म्हणजे तो कोणता देश आहे? आता ओपेक काय आहे? ओपेक म्हणजे ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्ट ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्ट कॉर्पोरेशन. ही कॉर्पोरेशन ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजे असे काही देश आहेत की जे खनिज तेल जे आहे त्याचं एक्सपोर्ट करतात, बाहेरच्या देशाला विकतात, अशांची एक संघटना आहे ती म्हणजे ओपेक. आता ओपेकचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? त्या विएना. आता विएना हे कोणाची राजधानी? विएना जे ही राजधानी ऑस्ट्रेलियाची. ऑस्ट्रेलिया जो देश आहे त्याची राजधानी काय? विएना. आणि ह्याची जे काही हेडक्वार्टर जे ओपेकचं जे काही मुख्यालय या ठिकाणी विएना या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि आता मला एक सांगा की कोणता देश जो तो ओपेक ह्या संघटनेतून बाहेर पडलेला आहे, एक्झिट झालेला आहे? आता हा देश जो आहे तो ओपेक ह्या संघटनेतून बाहेर पडलेला आहे. आणि त्या देशाचं राजधानी काय हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ओपेक झाला. त्यासोबत आता नॅशनल स्टार्टअप डे. नॅशनल स्टार्टअप डे हा कधी असतो? आता नॅशनल स्टार्टअप डे जे आहे ते असतो आपला 16 जानेवारीला. 16 जानेवारी जो आहे या ठिकाणी आपल्या नॅशनल स्टार्टअप डे असतो. आणि हा कधीपासून आहे? हे आयोजित केलं जातं 2022 पासून. म्हणजे नॅशनल स्टार्टअप दिवस जो आहे तो 16 जानेवारी 2022 पासून जो आहे तो आपण आयोजित केलेला आहे. पण मग 16 जानेवारीलाच का? कारण 16 जानेवारी 2016ला आपण स्टार्टअप मिशन जे ते चालू केलेलं होतं. स्टार्टअप मिशन जे ते 16 जानेवारी 2016 या दिवशी आपण चालू केलेलं होतं. त्यामुळे 16 जानेवारी जे आहे ते आपण स्टार्टअप दिवस म्हणून जो आहे तो साजरा करत असतो. आणि 16 जानेवारी 2022 साली आपण पहिल्यांदा स्टार्टअप दिवस जो आहे तो आयोजित केलेला होता. आता मला सांगा,
इंटरपोल म्हणजे काय, जागतिक लेवलला जे काही पोलीस असतात त्यांना आपण म्हणतो इंटरपोल. आता इंटरपोलची 91वी जी काही बैठक झाली, इंटरपोल जी आहे त्याची 91वी जी काही बैठक झाली ती कोणत्या ठिकाणी झाली? इंटरपोलची जी काही 91वी जी काही बैठक आहे ती कोणत्या ठिकाणी झालेली आहे? आता इंटरपोल म्हणजे काय, ज्याला जागतिक लेवलला जे जागतिक लेवलला जे काही पोलीस आहे त्यांना म्हणतो इंटरपोल, आणि यांची बैठक कोणत्या ठिकाणी झाली? आता इंटरपोल ज्याला आंतरराष्ट्रीय पोलीस सहयोग दिवस ज्याला म्हणतो आपण, तो कधी असतो मग? इंटरनॅशनल पोलीस दिवस किंवा पोलीस सहयोग दिवस ज्याला म्हणतो, हा कधी असतो? हा असतो 7 सप्टेंबर. 7 सप्टेंबर जे आहे त्या ठिकाणी या दिवशी आपण इंटरनॅशनल पोलीस सहयोग दिवस जो आहे तो आपण आयोजित करत असतो. का? कारण 7 सप्टेंबर 1923 ला, 7 सप्टेंबर 1923 जो आहे या दिवशी आपण इंटरपोल ह्याची स्थापना जी आहे ते आपण केलेली आपल्याला दिसून येते. आता इंटरपोलची 91वी जी काही बैठक झाली ती झाली व्हिएनाला. कोणत्या ठिकाणी झाली? व्हिएना. आता सांगितलं व्हिएना ही काय, ऑस्ट्रेलियाची राजधानी. ऑस्ट्रेलिया जी आहे त्याची राजधानी आपल्याला असल्याचे दिसून येते. मग 90वी बैठक कोणत्या ठिकाणी झाली? 90वी जी काही बैठक आहे ती झाली होती आपल्या दिल्ली ह्या ठिकाणी. दोन्ही महत्वाचे आहेत. दिल्ली ह्या ठिकाणी 90वी बैठक झाली आणि 91वी जी काही बैठक आहे ती ऑस्ट्रेलिया ह्या ठिकाणी आपल्याला झाल्याचे दिसून येते. आणि इंटरपोलचा जो काही दिवस आहे, इंटरनॅशनल पोलीस सहयोग दिवस, हा 7 सप्टेंबरला असतो. कारण इंटरपोलची स्थापना ही 7 सप्टेंबर 1923 या दिवशी आपल्याला झाल्याची दिसून येते. आता मला एक सांगा, 2 ऍप आहेत. एक आहे सुस्वागतम ऍप, सुस्वागतम पोर्टल ज्याला म्हणतो, हे कोणी लॉन्च केलेलं आहे? आणि एक पोर्टल आहे सुस्वागतम पोर्टल, हे कोणी लॉन्च केलेलं आहे? हे लॉन्च केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. सर्वोच्च न्यायालय जे आहे त्यांनी सुस्वागतम पोर्टल जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. हे देखील अतिशय महत्वाचं आहे. आता एक आपल्या इथं हे आहे, काय म्हणतात त्याला, जनरल बिपिन रावत. जनरल बिपिन रावत जे आहे हे स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? जनरल बिपिन रावत हे स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? आणि याचं आधीचं नाव काय? हे होतं आपलं जम्मू काश्मीर जे आहे या ठिकाणी जनरल बिपिन रावत हे स्टेडियम आपल्याला असल्याचं दिसून येतं. याचं आधीचं नाव होतं झेलम स्टेडियम. झेलम स्टेडियम जे याचं आधीचं नाव असलेलं आपल्याला दिसून येतं. जी काही झेलम नदी जी आहे हे ह्या झेलम स्टेडियम, त्याच झेलम नदी जी आहे जी जम्मू काश्मीर मध्ये वाहते. आता झेलम नदी जी आहे ती सिंधूची सहाय्यक नदी, सिंधूची जी काही उपनदी आहे ही झेलम नदी जी आहे ही सिंधूची सहाय्यक नदी किंवा उपनदी जी आहे ती आपल्याला दिसून येते. आणि झेलम नदीचं आधीच काय नाव आहे, ज्याला प्राचीन काळी काय म्हणत होते झेलमला, ती होती वितिस्ता. वितिस्ता नदी हे कशाचं नाव आहे? झेलमचं प्राचीन नाव आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि झेलम स्टेडियम जे आहे त्याचं नवीन नाव आहे आता जनरल बिपिन रावत स्टेडियम जे ते ठेवण्यात आलेलं आहे. आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी हे स्टेडियम आपल्याला असल्याचं दिसून येतं. कोण सांगतं की झेलम नदी जी आहे ही कोणत्या खिंडीतून देशामध्ये येते? कोणत्या खिंडीतून ही देशामध्ये येते? ही येते सिपकीला खिंड. ही जी आहे ही येते आपली जी काय सिपकीला खिंड जी आहे, सिपकीला खिंड जी आहे या ठिकाणी सिपकीला खिंड जी आहे
येथून ही झेलम नदी जी आहे ती भारतामध्ये प्रवेश करत असलेली आपल्याला दिसून येते. झेलमचं आधीचं प्राचीन नाव होतं वितस्ता नदी. झेलम ही सिंधूची सहाय्यक नदी आहे, उपनदी आहे. झेलम स्टेडियम जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि त्याचं नवीन नाव जे आहे ते जनरल बिपिन रावत स्टेडियम जे आहे ते असलेलं आपल्याला दिसून येतं. हे काय जनरल बिपिन रावत जे आहेत हे देशाचे पहिले सीडीएस आहेत. फर्स्ट सीडीएस जे ते जनरल बिपिन रावत होते. आणि सीडीएस असावं देशामध्ये, सीडीएस हे पद असावं हे कोणत्या समितीने सांगितलेलं होतं की देशामध्ये एक सीडीएस हे पद असावं असं कोणत्या समितीने सांगितलेलं होतं? सीडीएस हे जे काही पद आहे हे असावं हे असं कोणी सांगितलं होतं, कोणत्या समितीने सांगितलं होतं हे सांगितलं होतं? शेट्टेकर नावाची जी काही समिती नेमलेली होती हे खूप महत्वाचं आहे की सीडीएस असावं, देशाला एक सीडीएस असावं हे पद असावं असं कोणी सांगितलेलं होतं? एक समिती नेमलेली होती ती म्हणजे शेट्टेकर समिती जी आहे या समितीच्या शिफारशीनुसार आपण सीडीएस हे पद जे आहे ते निर्माण केलेलं होतं. आणि पहिले सीडीएस जे आहे ते जनरल बिपिन रावत जे आहेत जे आपल्या देशाचे पहिले सीडीएस आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि समिती कोणती ही होती? शेट्टेकर समिती जे त्या समितीने शिफारशीनुसार हे पद जे ते आपण स्थापन केलेलं होतं. आणि जनरल बिपिन रावत स्टेडियम देखील आता जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं. हे महत्वाची ही समिती आहे शेट्टेकर समिती. आणि ह्या समितीचा पुढचा आणि शेवटचा जो काही क्वेश्चन आहे तो म्हणजे एक अवॉर्ड जो आहे तो देण्यात आला तो म्हणजे आसाम वैभव आसाम वैभव पुरस्कार किंवा अवॉर्ड जो आहे तो 2023चा, यावेळेस अजून दिलेला नाही, मागच्या वेळेसचा ह्या वेळेस दिलेला आहे. 2023चा कोणाला देण्यात आला? म्हणजे आसाम वैभव पुरस्कार जो आहे 2023चा अवॉर्ड जो आहे हा कोणाला देण्यात आलेला होता? हा देण्यात आला भारताचे जे काही मुख्य न्यायाधीश होते, 46वे जे काही मुख्य न्यायाधीश होते रंजन गोगोई जे यांना आसाम वैभव पुरस्कार जो 2023चा जो तो देण्यात आला. हा आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून देखील याला ओळखलं जातं. आणि हा 2023चा मिळाला भारताचे जे काही मुख्य सीजेआय होते, ज्याला मुख्य न्यायाधीश ज्यांना म्हणतो आपण, हे रंजन गोगोई यांना 46वे होते. आणि ह्यांना हा 2023चा हा अवॉर्ड जो आहे तो आपण देण्यात दिलेला आपल्याला दिसून येतो. आता आसाम जे आहे, आता आसाम बद्दल आपण थोडं बोलूया. आसामचं प्राचीन नाव काय होतं कोण सांगते? आसामचं जे काही प्राचीन नाव जे आहे, जे काही जुनं नाव होतं, प्राचीन नाव जे आहे ते काय होतं? ते होतं कामरूप. कामरूप जे आहे ते आसामचं प्राचीन नाव आपल्याला असल्याचं दिसून येतं. त्यासोबत आसाम जे आहे त्या ठिकाणी काही फेस्टिवल्स आहेत, काही सण जे आहेत ते असतात. त्या ठिकाणी कोणते फेस्टिवल्स असतात? एक असतं ते म्हणजे अंबुबाची फेस्टिवल जे आहे हे कोणत्या ठिकाणी असतं? हे असतं आसाममध्ये. अंबुबाची फेस्टिवल जे आहे ते आसाममध्ये असतं. आणि त्यासोबतच अंबुबाची फेस्टिवल असेल, वांगचू फेस्टिवल असेल, नवीन आहे म्हणजे आपल्यासाठी वांगचू फेस्टिवल जे आहे हे कोणत्या ठिकाणी असतं? हे देखील आसाममध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं. त्यासोबत काल सांगितलेलं बिहू जे आहे हे कोणत्या ठिकाणी असतं? हे देखील आपल्याला आसाम या ठिकाणी जे आहे ते आपल्याला असलेले दिसून येतं. म्हणजे अंबुबाची फेस्टिवल असेल, वांगचू फेस्टिवल असेल, बिहू फेस्टिवल जे आहे ते आसाममध्ये आपल्याला असलेलं दिसून येतं. आता देहिंग पटकाई हे नॅशनल पार्क जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. हे देखील आपल्याला आसाममध्ये असलेले दिसून येतं. देहिंग पटकाई जे आहे हे नॅशनल पार्क जे आहे ते आपल्याला आसाममध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं.
आणि हे फेस्टिवल जे ते त्या ठिकाणी आपल्याला असतात. आणि आसामचं प्राचीन नाव जे ते कामरूप जे आहे ते आसामचं प्राचीन नाव जे ते आपल्याला असल्याचं दिसून येतं. आता मला एक सांगा की 9वी क्लासिकल लँग्वेज म्हणून कोणाची घोषणा झालेली आहे? 9वी जी आहे ती क्लासिकल भाषा जी आहे ती कोणती झालेली आहे? आता क्लासिकल लँग्वेज आहेत, सगळ्याच लँग्वेज क्लासिकल आहेत असं नाही. काही लँग्वेज जे आहे ती क्लासिकल आहे. त्यामध्ये पहिली जी आहे ती तमिळ आहे. तमिळ जी आहे ती 2004 ला क्लासिकल लँग्वेज म्हणून घोषित झाली. त्यानंतर संस्कृत जी आहे आपली ही 2005 साली क्लासिकल लँग्वेज म्हणून घोषित झाली. त्यासोबत कन्नड आहे. कन्नड आणि तेलुगू हे दोन्हीही क्लासिकल लँग्वेज घोषित झाले 2008 साली. म्हणजे तमिळ 2004 ला, संस्कृत 2005 ला, कन्नड आणि तेलुगू 2008 ला घोषित झालेले. त्यासोबत अजून एक आहे ती म्हणजे मल्याळम. मल्याळम ही झाली 2014 ला. एक आहे उडिया. उडिया म्हणजे ओडिसाची. उडिया जी आहे ही 2016 ला क्लासिकल लँग्वेज म्हणून घोषित झालेली आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 जे आहेत त्या आधीच्या क्लासिकल लँग्वेज आहेत. म्हणजे पहिली कोणती तमिळ आहे 2004 ला, संस्कृत 2005 ला, कन्नड आणि तेलुगू 2008 ला, मल्याळम 2014 ला आणि ओडिया जी आहे ती 2016 साली क्लासिकल लँग्वेज म्हणून ह्या 6 क्लासिकल लँग्वेज आधी घोषित झालेल्या होत्या. मग आता हे 6 आहेत. मग 9वी कुठून आली? 7वी 8वी हे कुठे गेल्या? हे आहेत. हे झाले 6. 7वी जी क्लासिकल लँग्वेज आहे आणि 8वी जी आहे आणि एक आहे 9वी. आता 7वी जी आहे ती आहे पाली. पाली ही जी काही भाषा आपली हिला देखील क्लासिकल लँग्वेज म्हणून आपण घोषित जी आहे ती केलेली आहे. 8वी जी आहे ती आहे प्राकृत जी आहे हे देखील क्लासिकल लँग्वेज झालेली आहे. आणि 9वी जी आहे ती आहे फारसी. फारसी लँग्वेज जी आहे ही 9वी फारसी लँग्वेज जी आहे हे देखील आता क्लासिकल लँग्वेज म्हणून घोषित झालेले आहे. म्हणजे सगळ्यात नवीनतम क्लासिकल लँग्वेज कोणती? आता फारसी जी आहे ही नवीनतम क्लासिकल लँग्वेज आहे. आणि सगळ्यात जुनी जी क्लासिकल लँग्वेज आधी घोषित झालेली ती म्हणजे तमिळ जी आहे ती 2004 ला घोषित झालेली आपल्याला दिसून येते. असे ह्या क्लासिकल लँग्वेज, काही क्लासिकल लँग्वेज जे आहे ते घोषित झालेले आहेत. आता तुम्हाला एक दिसून आलं असेल या जेवढं काही दक्षिण भारताचा जेवढा काही भाग आहे त्या सगळ्या त्यापैकी काही लँग्वेज जे आहेत ते क्लासिकल लँग्वेज आहेत. म्हणजे आता तमिळ जी आहे तमिळनाडूमध्ये आपण बोलतो, म्हणजे तिथली ही आहे. आता ही संस्कृत जी आहे ही जी आहे ही नॉर्थ इंडिया म्हणजे ज्याला उत्तर भारतात ज्याला म्हणतो त्या ठिकाणी जास्तीत जास्त आहे. कन्नड जी आहे ही पण कर्नाटकामध्ये बोलली जाते. तेलुगू जी आहे हे त्या ठिकाणी आंध्रात आणि तेलंगणा जो आहे त्या ठिकाणी बोलली जाते ही ह्या ठिकाणी. त्यासोबत मल्याळम जी आहे ती केरळामध्ये बोलली जाते. आणि ओडिया जी आहे ही ओडिसा ह्या ठिकाणी बोलली जाते. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला दिसून आलं असेल जेवढ्या काही दक्षिण भारतामध्ये राज्य आहेत फक्त हे संस्कृत सोडलं तर बाकीचे हे 5ही लँग्वेज आहेत दक्षिण भारतामध्ये आपल्याला, म्हणजे दक्षिण भारतातील सगळ्या भाषा ज्या आहेत त्या क्लासिकल लँग्वेज आहेत का? की ते आहेत का? आपल्याला माहिती आहे दक्षिण भारतामध्ये 5 राज्य येतात आणि या 5ही राज्यामध्ये ह्या क्लासिकल लँग्वेज बोलल्या जातात. 5 कोणते आहेत? त्यामध्ये कर्नाटक आहे, तमिळ आहे, केरळ आहे, तेलंगणा आणि आंध्र आहे. म्हणजे आता या ठिकाणी तमिळ आलं, केरळ आलं, आंध्र आलं, तेलंगणा आलं आणि ओडिसा जी आहे हे ओडिसा हे दक्षिण भारतात येत नाही तसे देखील एक क्लासिकल लँग्वेज जी आहे त्या अशी घोषित झालेली आहे. आता मला एक सांगा संविधानामध्ये कोणत्या कलमामध्ये कोणत्या भागामध्ये भाषेचा उल्लेख आहे किंवा संविधानाचं जे काही 8वं प्रकरण जे आहे यामध्ये किती भाषांचा उल्लेख आहे? यामध्ये आहे आधी ज्यावेळेस संविधान लागू झालं होतं त्यावेळेस यामध्ये होतं 14 भाषा. यामध्ये काही भाषा वाढल्या आणि आता सध्याला 21 भाषांचा उल्लेख जो आहे तो संविधानामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतो. त्यामध्ये आधी ज्यावेळेस संविधान झालेलं होतं आपलं बनवून त्यावेळेस आपल्याला 14 भाषा संविधानात नमूद होत्या आणि आज सध्याला 21 भाषा ज्या आहेत त्या आपल्याला संविधानामध्ये आपल्याला असल्याचे दिसून येतात. आणि
आपली राजभाषा जी आहे हिचा उल्लेख कोणत्या भागात आहे? राजभाषा जी आहे हिचा जो काही उल्लेख जो आहे तो आहे संविधानाचा भाग 7 जे आहे यामध्ये आपल्याला राजभाषेचा उल्लेख आहे. आणि कलम कोणता आहे? कलम पण माहिती पाहिजे. कलम जे आहे हे 343 जे आहे यामध्ये राजभाषेचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. आता मला एक कमेंट बॉक्स मध्ये सांगा, राजभाषा कायदा जो आहे राजभाषा कायदा जो आहे तो किती सालचा आहे? म्हणजे देशाला हिंदी ही राजभाषा असावी या संबंधित एक कायदा झालेला होता. तो कायदा किती साली बनवण्यात आलेला होता ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या इथेच संपेल. असेच चालू घडामोडी आणि स्टॅटिक जीकेचा जो काही भाग आहे तो अभ्यासायचा असेल आणि अभ्यासण्यासाठी आपल्या या चॅनलला आज सबस्क्राईब आणि कमेंट ठेवा आणि बाजूला जे काही बेल आयकॉन आहे ते दाबून ठेवा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन आहे ते आपल्याला मिळतील.